Hello students, welcome to Pravinya Academy. We are studying third topic, that is chemical reactions and equations. In last lecture we have studied that steps in balancing the chemical equations. After that we have seen types of chemical reactions, and lastly we have seen exothermic reaction and endothermic reactions. Today we see next point, that is factors affecting rate of reaction. म्हणजे काही केमिकल रिएक्शन्स स्लो होतात, काही केमिकल रिएक्शन फास्ट होतात. तर आता केमिकल इंडस्ट्रीमध्ये शक्यतो फास्ट रिएक्शन आवश्यक असतात, जेणेकरून प्रॉडक्ट्स लगेच तयार होऊ शकतील आणि त्यामुळे कंपनीचं प्रॉफिट वाढू शकतं. तर केमिकल रिएक्शन शक्यतो कशा झाल्या पाहिजे, फास्ट झाल्या पाहिजे. तर या ठिकाणी आपण फॅक्टर्स पाहणार आहोत ऑन व्हिच रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स. तर फर्स्ट फॅक्टर, दॅट इज नेचर ऑफ रिएक्टंट. तर इथं ॲल्युमिनियम घेतलेलं आहे आणि 6HCl. तर याच्यापासून AlCl3 प्लस थ्राईस H2 तयार होत आहे आणि Zn प्लस ट्वाईस HCl ZnCl2 प्लस H2 तयार होते. तर इथं ॲल्युमिनियम हा फास्ट रिॲक्ट होतो कुणापेक्षा, Zn पेक्षा. म्हणजे मेटल जो जास्त रिॲक्टिव्ह आहे, आता ॲल्युमिनियम जास्त रिॲक्टिव्ह आहे कुणापेक्षा, Zn पेक्षा. ओके, म्हणजेच इथं नेचर ऑफ रिॲक्टंट मध्ये आपण असं म्हणू शकतो, काही रिॲक्टंट किंवा काही मेटल म्हणजे जास्त रिॲक्टिव्ह असतात तर ते जास्त रिॲक्शन देत असतात. ओके, किंवा त्यांची रिॲक्शन कशी असते, फास्ट असते. तर आता Al आणि Zn मध्ये ॲल्युमिनियम हा जास्त रिॲक्टिव्ह आहे कुणापेक्षा, Zn पेक्षा. त्यामुळं ॲल्युमिनियमची HCl बरोबर रिॲक्शन कशी होते, फास्ट होते. ओके, नेक्स्टली साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. तर इथे मी टेस्ट ट्यूब घेतलेले आणि टेस्ट ट्यूब मध्ये डायल्यूट HCl घेतलेला आहे आणि या ठिकाणी शहाबादी पीस, शहाबादी फरशी असते का नाही, त्याचा पीस समजा 5 ग्रॅमचा आहे, 5 ग्रॅमचा हा पीस या टेस्ट ट्यूब मध्ये ऍड केलेला आहे आणि इथं शहाबादी पावडर 5 ग्रॅम इतकीच घ्यायची. तर काय लक्षात येतं वापरता, 5 ग्रॅम शहाबादी पीस, 10 ml HCl, 5 ग्रॅम शहाबादी पावडर, 10 ml HCl. तर इथं काय लक्षात येतं, ही रिॲक्शन फास्ट होते. मग आपण काय म्हणू शकतोय, रिॲक्टंटची पार्टिकल साइज जर स्मॉल असेल तर रिॲक्शन कशी होते, फास्ट होते. आणि पार्टिकल साइज जर बिगर असेल तर रिॲक्शन कशी होईल, स्लो होईल. म्हणून रिॲक्शन फास्ट होण्यासाठी रिॲक्टंटची साइज कशी पाहिजे, स्मॉल पाहिजे. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. तर इथे मी 2 रिॲक्शन घेते, CaCO3 ट्वाईस HCl डायल्यूट घेतला आणि CaCO3 प्लस ट्वाईस HCl हा कसा घेतला, कॉन्सन्ट्रेटेड घेतला. तर इथं ही रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड HCl ची रिॲक्शन कशी होते, फास्ट होते. म्हणून आपण काय म्हणू शकतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर रिॲक्शन कशी होते, फास्ट होते. आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी असेल तर रिॲक्शन कशी होते, स्लो होते. ओके, नेक्स्ट वन, टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. तर आता CaCO3 याच्यापासून CaO प्लस CO2 तयार होतो, पण CaCO3 ला जर हीट केला तर ही रिॲक्शन कशी होते, फास्ट. म्हणजे एक रिॲक्टंटला जर रिॲक्टंटचं टेम्परेचर वाढवलं तर रिॲक्शन कशी होते, फास्ट. अदरवाइज इट ऑकर्स स्लो. तर ही स्लो होते आणि ही कशी होते, फास्ट होते CaCO3 ची. आणि कॅटॅलिस्ट, आता ट्वाईस KClO3 पासून काय मिळतं आपल्याला, ऑक्सिजन मिळतं आणि ट्वाईस KClO3 पासून सुद्धा ऑक्सिजन मिळतो.
इथं पण हिट करतोय, इथं पण हिट करतोय, पण या ठिकाणी कॅटॅलिस्ट वापरलेला आहे. कोणता कॅटॅलिस्ट वापरलेला आहे? MnO2 मॅंगनीज डायऑक्साइड हा कॅटॅलिस्ट वापरलेला आहे. कॅटॅलिस्ट वापरला तर ही रिॲक्शन फास्ट होते आणि ही रिॲक्शन कशी होते? स्लो. तर इथं कॅटॅलिस्ट म्हणजे असे सबस्टन्सेस की जे केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही, पण केमिकल रिॲक्शनचा रेट वाढवतात. तर यांना आपण काय म्हणतो? कॅटॅलिस्ट. सो वी कॅन डिफाइन कॅटॅलिस्ट ॲज substances which increases rate of reaction without taking part in the chemical reaction are called as catalyst. तर आता आपल्याला हा पण भाग माहिती आहे, व्हेजिटेबल ऑइल पासून व्हेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन आणि त्या ठिकाणी हीट करायचं तर डालडा मिळतो. पण तिथं जर कॅटॅलिस्ट वापरला, कोणता कॅटॅलिस्ट वापरायचा? निकेल कॅटॅलिस्ट यूज करायचा. तर ती रिॲक्शन कशी होते? फास्ट होते. तर कॅटॅलिस्ट काय करतात? केमिकल रिॲक्शनचा रेट काय करतात? वाढवतात. ओके. तर यानुसार आपण फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल रिॲक्शन, किती फॅक्टर्स पाहिले? 5 फॅक्टर्स वी हॅव स्टडी. फर्स्ट वन, नेचर ऑफ रिॲक्टंट, साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स, टेम्परेचर ऑफ रिॲक्शन आणि लास्टला काय पाहिलं? कॅटॅलिस्ट. हिअर वी सी नेक्स्ट पॉइंट्स. ऑक्सिडेशन रिॲक्शन, रिडक्शन रिॲक्शन, रेडॉक्स रिॲक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, नेक्स्टली कोरोजन, रॅन्सिडिटी, हे पुढचे पॉइंट्स आपण स्टडी करणार आहोत. तर जे अतिशय महत्वाचे आहे. तर आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन, तर इथे मी या 3 रिॲक्शन लिहिलेले आहेत. ऑल दीज रिॲक्शन्स आर ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर आता या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन काय झालेलं आहे? ऍड झालेलं आहे. ऑक्सिजन ऍड होणं याला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणायचं. हायड्रोजन रिमूव्ह होणं याला सुद्धा ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणायचं. किंवा इलेक्ट्रॉन रिलीज होणं या रिॲक्शनला सुद्धा काय म्हणायचं? ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर आता ऑक्सिडेशन रिॲक्शनची डेफिनेशन आपण काय देऊ शकतोय? अ केमिकल रिॲक्शन इन व्हिच ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. समजलं? तर इथं ऑक्सिजन ऍड होणं, हायड्रोजन रिमूव्ह होणं किंवा इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणं या रिॲक्शनला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके. आता इथं रिडक्शन रिॲक्शन पाहणार आहोत. तर या रिॲक्शन, या तिन्ही पण रिडक्शन रिॲक्शन आहे, 1 2 3. तर या रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन रिमूव्ह झालेला आहे, तर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. हायड्रोजन ऍड झालेला आहे, म्हणजे काय म्हणायचं? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. किंवा इलेक्ट्रॉन ऍड झालेला आहे, म्हणजेच काय? ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऍज रिडक्शन रिॲक्शन. याला काय म्हणायचं? रिडक्शन रिॲक्शन. तर आता रिडक्शन रिॲक्शन म्हणजेच काय? अ केमिकल रिॲक्शन इन व्हिच रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इज कॉल्ड ऍज रिडक्शन रिॲक्शन. ओके. आता या ठिकाणी रिडक्शन रिॲक्शनचे डेफिनेशन पाहिलेलं आहे. काय पाहिलं? ऑक्सिजन रिमूव्ह होणं, हायड्रोजन ऍड होणं, इलेक्ट्रॉन ऍड होणं, यांना रिडक्शन रिॲक्शन म्हणायचं. आता या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट पाहणार आहोत, रिड्युसिंग एजंट पाहणार आहोत. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय? एनी सबस्टन्स व्हिच हेल्प्स इन ऑक्सिडेशन रिॲक्शन.
तर ऑक्सिडेशन रिॲक्शनला जो मदत करतो यांना काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट. तर आता ऑक्सिडायझिंग एजंट इथं वापरायचं आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शनला हा मदत करतोय बाबा, याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. तर हा कशी मदत करेल, तर हा ऑक्सिजन सप्लाय करेल, की जो ऑक्सिजन सप्लाय करतो याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. किंवा हायड्रोजनला काढून घेतो याला सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. किंवा इलेक्ट्रॉनला काढून घेतो, केमिकल रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉनला काय करतो, काढून घेतो. तर या तिघांना काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट. तर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, एनी सबस्टन्स व्हिच सप्लाय ऑक्सिजन, टेक्स हायड्रोजन किंवा टेक्स इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, असं आपण म्हणू शकतो. आता रिड्युसिंग एजंट, रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, एनी सबस्टन्स व्हिच हेल्प्स इन रिडक्शन रिॲक्शन. तर रिडक्शन रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी जो मदत करतो या सबस्टन्सला काय म्हणायचं, रिड्युसिंग एजंट. तर आता रिडक्शन रिॲक्शनला कशी मदत करतील, तर एनी सबस्टन्स व्हिच टेक्स ऑक्सिजन, ऑक्सिजन काढून घेतो, किंवा जो हायड्रोजन सप्लाय करतो किंवा इलेक्ट्रॉनला काय करतो, सप्लाय करतो, तर यांना काय म्हणायचं, रिड्युसिंग एजंट. तर रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन कशी देते, एनी सबस्टन्स व्हिच टेक्स ऑक्सिजन, ऑक्सिजन काढून घेते, सप्लाय हायड्रोजन किंवा सप्लाय इलेक्ट्रॉन इज कॉल्ड रिड्युसिंग एजंट. यांना रिड्युसिंग एजंट म्हणायचं. या ठिकाणी आपण काही रिॲक्शन्स पाहतोय. तर या रेडॉक्स रिॲक्शन्स आहेत. या कोणत्या रिॲक्शन्स आहेत, रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे ज्या रिॲक्शन मध्ये एकाच वेळी ऑक्सिडेशन पण होतं, रिडक्शन पण होतं, या रिॲक्शनला काय म्हणायचं, रेडॉक्स रिॲक्शन. तर रेडॉक्स रिॲक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोणता किंवा रिड्युसिंग एजंट कोणता, ऑक्सिडायझिंग एजंटलाच काय म्हणायचं, ऑक्सिडंट, आणि रिड्युसिंग एजंटला काय म्हणायचं, रिडक्टंट. तर परीक्षेमध्ये क्वेश्चन असा विचार जाऊ शकतो, तर केमिकल रिॲक्शन दिली जाते आणि याच्यामध्ये फ्रॉम गिवन रिॲक्शन आयडेंटिफाय ऑक्सिडंट अँड रिडक्टंट असं म्हटलं जातं. तर आता आपण पाहूया, AO प्लस बी याच्यापासून काय तयार होत आहे, A प्लस BO. तर आता इथं AO मधला ऑक्सिजन काय झालंय बाबा, AO पासून काय झालेलं आहे, A. म्हणजे AO च्या बाबतीत कोणती रिॲक्शन झालेली आहे, रिडक्शन रिॲक्शन झालेली आहे. AO च्या बाबतीत कोणती रिॲक्शन झालेली आहे, रिडक्शन रिॲक्शन झालेली आहे. तर रिडक्शन रिॲक्शन कुणी केली, बी न. म्हणून बी ला, म्हणजे ज्याचं रिडक्शन झालेलं आहे त्याच्या विरुद्ध बाजूचा म्हणजे हा बी, याला काय म्हणायचं, रिडक्टंट. याला काय म्हणायचं, रिडक्टंट. ओके. तर AOचं ऑक्सिडेशन, AOचं काय झालंय, रिडक्शन. AOचं रिडक्शन कुणी केलं, बी न. म्हणून बी ला काय म्हणायचं, रिडक्टंट म्हणायचं. ओके. आता याच्या पुढे बघा, ZnO प्लस C. तर ZnO मधला ऑक्सिजन रिलीज झालेला आहे. काय रिलीज झालं बाबा, ऑक्सिजन. म्हणजे ZnO च्या बाबतीत कोणती रिॲक्शन झालेली आहे, रिडक्शन. मग ZnO चं रिडक्शन कुणी केलं, C न. म्हणून काय म्हणायचं, C ला रिडक्टंट म्हणायचं. C ला काय म्हणायचं, रिडक्टंट. ओके. आता याच पद्धतीने आपण काही अजून रिॲक्शन्स पाहणार आहोत. तर कुणाचं ऑक्सिडेशन झालं, कुणाचं रिडक्शन झालं, तो भाग पाहणार आहोत इथं. ओके. तर बाबा आता इथं मी काही रिॲक्शन लिहितात. तर इथं CuO
प्लस H2, याच्यापासून काय तयार होते? Cu प्लस H2O. बाबा CuO पासून काय तयार झालंय? Cu. म्हणजे CuO पासून ऑक्सिजन रिमूव्ह झालेला आहे, म्हणून CuO पासून CO ही कोणती रिएक्शन झाली? रिडक्शन रिएक्शन. आता रिडक्शन कुणी केलं असेल? H2 न, म्हणून H2 ला काय म्हणायचं? रिडक्टंट. H2 ला काय म्हणायचं? रिडक्टंट. ओके. आता वापरत हायड्रोजन पासून काय तयार झालं बाबर? H2O. तर जिथं ऑक्सिजन ऍड झाला म्हणजेच काय? हायड्रोजन पासून काय तयार झालं बाबर? H2O. म्हणजे हायड्रोजन मध्ये एक ऑक्सिजन ऍड झालेला आहे, म्हणजे हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन ऍड झाला म्हणजे कोणती रिएक्शन झाली? ऑक्सिडेशन. ओके. तर हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन ऍड झाला म्हणजे हायड्रोजनची ऑक्सिडेशन, त्यामुळं CuO ला काय म्हणायचं? ऑक्सिडंट. CuO ला काय म्हणायचं? ऑक्सिडंट. ओके. तर आता CuO प्लस H2 याच्यापासून काय तयार झालं? Cu प्लस H2O. तर आता CuO प्लस H2 ला रिडक्टंट म्हणायचं, तर CuO ला काय म्हणायचं? ऑक्सिडंट म्हणायचं. CuO ला काय म्हणायचं? ऑक्सिडंट. समजलं? आता अजून काही एक्झाम्पल्स पाहूया आपण. मी दुसरी रिएक्शन घेते. H2S प्लस SO2. तर यापासून काय तयार होतं बाबा? आता H2S प्लस SO2 काय तयार झालं बाबा? 3S प्लस twice H2. ओके. तर ही रिएक्शन घेतलेली आहे. या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन म्हणायचं. या रिएक्शनला काय म्हणायचं? रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय? ज्या रिएक्शन मध्ये एकाच वेळी रिडक्शन पण होते, ऑक्सिडेशन पण होते, म्हणून याला रेडॉक्स रिएक्शन म्हणायचं. तर आता आपण पाहूया, SO2 मधला ऑक्सिजन रिमूव्ह झाला. ऑक्सिजन रिमूव्ह झाला तर कोणती रिएक्शन? रिडक्शन. तर आता SO2 पासून 3S होणं, तर या रिएक्शनला काय म्हणायचं? रिडक्शन. SO2 मधला ऑक्सिजन रिलीज झाला, ऑक्सिजन रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, याला काय म्हणायचं? रिडक्शन. मग SO2 चं रिडक्शन झालेलं आहे म्हणून इथं H2S ला काय म्हणायचं? रिडक्टंट. समजलं? H2S ला काय म्हणायचं? रिडक्टंट. ओके. आता पुढे बघूया आपण. H2S मधला H2S मध्ये काय ऍड झालं सांगा बरं? ऑक्सिजन ऍड झालेलं आहे. H2S मध्ये काय ऍड झालेलं आहे? ऑक्सिजन. तर H2S मध्ये ऑक्सिजन ऍड झालेलं आहे म्हणून याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिजन ऍड झालाय. काय ऍड झालेलं आहे? ऑक्सिजन. तर H2S मध्ये H2S पासून H2O झालं, ऑक्सिडेशन रिएक्शन. तर ऑक्सिडेशन रिएक्शनला ऑक्सिडेशन कोणाचं झालं? H2S चं. कुणी केलं ऑक्सिडेशन? SO2 नं. म्हणून इथं SO2 ला काय म्हणायचं? ऑक्सिडंट. SO2 ला काय म्हणायचं? ऑक्सिडंट. मग या रिएक्शन मध्ये SO2 ला काय म्हणतो? ऑक्सिडंट. आणि H2S ला काय म्हणायचं? रिडक्टंट.
H2S ला काय म्हणायचं? रिडक्टंट. ओके, समजलं? आता पुढे पाहूया आपण. मी नेक्स्ट रिएक्शन घेते. MnO2 प्लस 4HCl, तर याच्यापासून MnCl2 प्लस ट्वाइस H2 असं मिळतं. बरोबर. आता इथं MnO2 मधला ऑक्सिजन रिमूव्ह झाला. MnO2 याच्यापासून काय तयार झालं? MnCl2. ऑक्सिजन रिमूव्ह होणं म्हणजे कोणती रिएक्शन? रिडक्शन. तर इथं रिडक्शन रिएक्शन. तर या रिएक्शनला मदत कुणी केलेली आहे? MnO2 चं रिडक्शन झालेलं आहे म्हणून HCl ला 4HCl ला काय म्हणायचं? रिडक्टंट. ठीक आहे. जी रिएक्शन झाली, आता MnO2 चं MnCl2 रिडक्शन रिएक्शन झाली. मग रिडक्शन रिएक्शन होत असताना दुसरा जो असतो त्याला रिडक्टंट म्हणायचं, म्हणजे HCl रिडक्टंट झाला. आता पुढे वापरतो. HCl मध्ये हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन ऍड झालेला आहे. HCl पासून काय तयार झालं? H2. ऑक्सिजन ऍड झालेला आहे म्हणजे कोणती रिएक्शन? ऑक्सिडेशन. HCl मध्ये ऑक्सिडेशन झालेलं आहे. HCl मध्ये काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन. ऑक्सिजन ऍड झालेलं आहे. मग HCl चं ऑक्सिडेशन कुणी केलं? MnO2 नं. म्हणून इथं MnO2 ला काय म्हणायचं? ऑक्सिडंट. काय म्हणायचं? ऑक्सिडंट. तर इथं HCl ला रिडक्टंट आणि MnO2 ला काय म्हणायचं? ऑक्सिडंट. MnO2 ला काय म्हणू शकते? ऑक्सिडंट. ठीक आहे. अजून एक रिएक्शन पाहूया आपण. इथं ट्वाइस Ag प्लस ट्वाइस HCl gives ट्वाइस AgCl प्लस हायड्रोजन. ओके. तर कोणता सबस्टन्स ऑक्सिडेशन रिडक्शन झालेलं आहे ते पाहूया आपण. बरोबर. आता Ag इलेक्ट्रॉन नाही, याच्यापासून काय तयार झालं? Ag प्लस प्लस E मायनस, म्हणजे रिलीज केलेला आहे. कोणी रिलीज केलेला आहे? Ag न. म्हणजे Ag च्या बाबतीत कोणती रिएक्शन झालेली आहे? ऑक्सिडेशन. तर Ag पासून काय तयार झालं? Ag प्लस. कोणती रिएक्शन? ऑक्सिडेशन. तर आता Ag चं ऑक्सिडेशन कुणी केलं? HCl नं. म्हणून काय म्हणायचं? ऑक्सिडायझिंग एजंट. कोण झाला सांगा पण? HCl. HCl काय झाला? ऑक्सिडायझिंग एजंट. आता पुढे वापरतो. HCl पासून हायड्रोजन रिलीज झालेला आहे. तर इथं रिमूव्हल ऑफ काय झालेलं आहे? हायड्रोजन झालेलं आहे. HCl पासून काय झालं? हायड्रोजन रिलीज झालेलं आहे. नाही, आपण आता असं घेऊया. Cl मायनस हायड्रोजन, H प्लस, याच्यापासून H0 झालेलं आहे. रेडॉक्स रिएक्शन. तर केमिकल रिएक्शन ज्या रिएक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन सायमल्टेनियसली होत असतं, या रिएक्शनला काय म्हणायचं? रेडॉक्स रिएक्शन. तर इथं रेडॉक्सचा शॉर्ट फॉर्म
रेड ऑक्स, रेड प्लस ऑक्स म्हणजे काय, रेडॉक्स. तर या रिएक्शन मध्ये रिडक्शन पण होतं आणि ऑक्सिडेशन पण होतं आणि हे कसं होतं, सायमल्टेनियसली होत असतं. तर या रिएक्शनला काय म्हणायचं, रेडॉक्स रिएक्शन. तर इथं मगाशी आपण पाहिलेल्या रेडॉक्स रिएक्शन आहेत कोणकोणत्या, CuO प्लस H2, Cu प्लस H2O. तर बाबरता CuO पासून ऑक्सिजन रिमूव्ह होतो. ऑक्सिजन रिमूव्ह झाला तर कोणती रिएक्शन, रिडक्शन. तर इथं CuO gives Cu प्लस O, रिडक्शन. आता हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन ऍड होतं, हा ऑक्सिजन इथं ऍड होतो. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन रिएक्शन. तर इथं ऑक्सिजन रिमूव्ह झाला, रिडक्शन. ऑक्सिजन ऍड झाला याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. आता हे बॅलन्स करूया आपण, या ऑक्सिजनला हा ऑक्सिजन कॅन्सल. तर इथं CuO प्लस H2 याच्यापासून काय तयार होतं, Cu प्लस H2O. म्हणजे कोणती रिएक्शन झाली, रेडॉक्स रिएक्शन. तर आता रेडॉक्स रिएक्शन मध्ये आपण रिडक्टंट कोणता आणि ऑक्सिडंट कोणता हा भाग पाहणार आहोत. तर CuO च काय झालं, रिडक्शन झालं. ओके, म्हणून याला H2 ला रिडक्टंट म्हणायचं. आणि H2 च ऑक्सिडेशन झालं म्हणजे CuO ला काय म्हणायचं, ऑक्सिडंट. CuO ला काय म्हणायचं, ऑक्सिडंट. पुढे बघा, H2S प्लस SO2, 3S प्लस ट्वाइस H2O. तर इथं वापरता H2S मधला हायड्रोजन रिलीज झाला, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे कोणती रिएक्शन झाली, ऑक्सिडेशन. आणि SO2 मधला ऑक्सिजन रिमूव्ह होणं, SO2 मध्ये S झाला आणि ऑक्सिजन काय झाला, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे कोणती रिएक्शन झाली, रिडक्शन. तर आता हे आपण लिहूया, H2S प्लस SO2. H2S च्या बाबतीत काय झालं, ऑक्सिडेशन, म्हणून SO2 ऑक्सिडंट. आणि SO2 च रिडक्शन झालं म्हणजे H2S ला काय म्हणायचं, रिडक्टंट. H2S ला काय म्हणायचं, रिडक्टंट. ठीक आहे, पुढे वापरता MnO2 प्लस 4HCl gives MnCl2 प्लस ट्वाइस H2O प्लस Cl2. इथं वापरता Mn पासून ऑक्सिजन रिलीज झाला, ऑक्सिजन बाहेर पडला म्हणजे रिडक्शन. आणि HCl प्लस O2 म्हणजे ऑक्सिजन ऍड झाला म्हणजे कोणती रिएक्शन, ऑक्सिडेशन. तर इथं एका O2 ला एक O2 कॅन्सल. MnO2 प्लस 4HCl याच्यापासून काय काय तयार झालं, Mn प्लस Cl2, MnCl2 ट्वाइस H2O प्लस काय झालं, Cl2. कोणती रिएक्शन झाली, रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन म्हणून काय म्हणायचं, रेडॉक्स रिएक्शन. तर आता MnO2 च रिडक्शन झालेलं आहे, MnO2 च रिडक्शन झालेलं आहे म्हणजे हा HCl रिडक्टंट. ओके, आता HCl च ऑक्सिडेशन झालेलं आहे, कुणी केलेलं आहे, MnO2. तर MnO2 ला काय म्हणायचं, ऑक्सिडंट. तर यानुसार रेडॉक्स रिएक्शन जी होते त्यामध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन सायमल्टेनियसली होत असतं. मग या ठिकाणी एक ऑक्सिडंट असतो आणि एक कोण असतो, रिडक्टंट प्रेझेंट असतो. ओके, तर यानुसार ऑक्सिडंट आणि रिडक्टंट आपण फाइंड आउट करू शकतो. I write this reaction, Fe gets converted into FeO and again it gets converted into Fe2O3. तर इथं Fe मध्ये O ऍड झालेला आहे म्हणजे कोणती रिएक्शन झाली, ऑक्सिडेशन. FeO मध्ये परत O ऍड झालेला आहे म्हणजे कोणती रिएक्शन, ऑक्सिडेशन. आता अपोजिटला जाऊया, Fe2O3 मधून 2 ऑक्सिजन रिमूव्ह झालेले आहेत, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय, रिडक्शन.
मधला परत एक ऑक्सिजन काढून टाकलेले आहे, म्हणून बॅक साइडची रिएक्शन कोणती आली? रिडक्शन रिएक्शन. ओके, तर ही जी रिएक्शन आहे काय आहे? ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन आहे. आता याच्या पुढे आपण काही ऑक्सिडायझिंग एजंट्स पाहिजे. ऑक्सिडायझिंग एजंट्स म्हणजे काय? जे ऑक्सिजन देतात यांना ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. तर इथं ओझोन पासून O2 प्लस O रिलीज होतो, तर याला नेसंट ऑक्सिजन म्हणायचं. ओके, आणि हा रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये लिहायचा. तर या रिएक्शनला काय म्हणायचं? सॉरी, O3 ला ऑक्सिडंट म्हणायचं. O3 ला काय म्हणायचं? ऑक्सिडंट. परत H2O2 म्हणजे काय? हायड्रोजन पॅरॉक्साइड. ऑक्सिजन रिलीज झाला म्हणजे काय झालं? H2O2 ला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. K2Cr2O7 प्लस 4H2SO4 ऑक्सिजन रिलीज होतो म्हणजे याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. K2Cr2O7 प्लस H2SO4 ला. KMnO4 प्लस थ्राइस H2SO4 इथं सुद्धा ऑक्सिजन मिळतो म्हणून हा सुद्धा काय झाला? ऑक्सिडायझिंग एजंट. तर इथं ओझोन, H2O2, K2Cr2O7, 4H2SO4, KMnO4 प्लस थ्राइस H2SO4, तर हे सगळे कोण आहेत? ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत, कारण ते ऑक्सिजन रिलीज करतात किंवा ऑक्सिजन देतात म्हणून यांना ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. तर आता काही रिड्युसिंग एजंट सुद्धा लिहिलेले आहेत. इथिल अल्कोहोल प्लस सोडियम याच्यापासून हायड्रोजन दिला जातो म्हणून अल्कोहोल प्लस Na याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं. परत Zn प्लस टॉइस HCl मध्ये सुद्धा हायड्रोजन दिला जातो म्हणून Zn आणि टॉइस HCl ला काय म्हणायचं? रिड्युसिंग एजंट. LiAlH4 लिथियम अल्युमिनियम हायड्राइड याच्यापासून सुद्धा हायड्रोजन दिला जातो म्हणून याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं. ओके, तर यानुसार ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे जे ऑक्सिजन देतात आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे जे हायड्रोजन देतात यांना काय म्हणायचं? रिड्युसिंग एजंट. Here we see next point, that is corrosion. corrosion हे कोणाचं होऊ शकतं? मेटलचं होऊ शकतं. तर मेटल हा ऍटमॉस्फेरिक एअर आणि मॉइश्चर यांची रिएक्शन होते आणि मेटल मध्ये काय होत असतं? कोरोजन होत असतं. तर आता या ठिकाणी आयर्न घेतलेलं आहे. आयर्न हा ऍटमॉस्फेरिक एअर आणि मॉइश्चरच्या प्रेझेन्स मध्ये आयर्न वरती अशी रेडिश कलरची पावडर बनते. म्हणजे ज्यावेळी आयर्न घेतलेलं असतो त्यावेळी पॉलिश्ड आयर्न असतो त्यावेळी त्याच्यावरती पावडर दिसत नाही, पण काही कालावधीनंतर त्याच्यावरती काय होतं? रेडिश कलरची पावडर तयार होते and that is called as corrosion of iron. आणि corrosion of iron लाच काय म्हणायचं? रस्टिंग म्हणायचं. काय म्हणायचं? रस्टिंग. तर आयर्न वरती Fe2O3 XH2O याचा थर साचतो तर याला काय म्हणायचं? रस्ट म्हणायचं. याला काय म्हणायचं? रस्ट. जसं आयर्नच्या बाबतीत रस्टिंग होतं तसं इतर मेटल सिल्वर हा ऍटमॉस्फेरिक सल्फर बरोबर रिॲक्ट होतो आणि सिल्वर ऑर्नामेंट्स हे कसे बनतात? ब्लॅक कलरचे बनतात. तर इथं पायामधील पैंजण जे असतात याच्या बाबतीत सुद्धा सल्फरची रिॲक्शन होते, ऍटमॉस्फेरिक सल्फरची, आणि काही कालावधीनंतर हे ब्लॅक कलरचं बनतं कारण सिल्वर हा ऍटमॉस्फेरिक सल्फर बरोबर रिॲक्ट होतो. ओके, याच्यानंतर कॉपर हा ऍटमॉस्फेरिक CO2 आणि ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आणि इथं CuCO3 ही ग्रीन पावडर बनते वापरता. तुम्ही हे पाहिलं असेल, तांब्याची भांडी जी असतात खूप कालावधीपर्यंत जर ठेवली तर काय होतं? ऍटमॉस्फेरिक CO2 मॉइश्चर याचा कॉन्टॅक्ट येतो आणि ते कसे बनतात? ग्रीन पावडर तयार होते कॉपर वरती. ओके, तर यालाच आपण काय म्हणतोय? कोरोजन म्हणतोय.
तर आयर्नचं जे करोजन आहे याला रस्टिंग म्हणायचं, सिल्वरच्या करोजनला रस्टिंग म्हणायचं नाही. रस्टिंग फक्त आयर्नलाच म्हणायचं. कॉपरच्या करोजनला सुद्धा रस्टिंग म्हणायचं नाही. तर यानुसार मेटल जो असतो तो ऍटमॉस्फेरिक एअर आणि मॉइश्चर बरोबर रिॲक्ट होतो आणि या ठिकाणी काय होत असतं, करोजन होत असतं. तर आता इथं मी एक करोजन दिलेलं आहे, आयर्नचं करोजन. हे कसं होतं, तर हा आयर्नचा पीस आहे बाबा. कोणता पीस आहे, आयर्नचा पीस. तर हा वॉटर ड्रॉप आहे. काय आहे, वॉटर ड्रॉप. हा वॉटर ड्रॉप आणि या ठिकाणी ऍटमॉस्फेरिक O2. ऍटमॉस्फेरिक काय म्हणजे मॉइश्चर प्रेझेंट आहे, ऑक्सिजन प्रेझेंट आहे, आयर्न प्रेझेंट आहे. तर या ठिकाणी केमिकल रिॲक्शन होते. एका ठिकाणी एनोड तयार होतो, एका ठिकाणी काय तयार होतो, कॅथोड. एनोड मध्ये इलेक्ट्रॉन रिलीज केले जातात. Fe पासून Fe2++2E- Fe2+ हा वॉटर मध्ये येतो बाबा वरती आणि इलेक्ट्रॉन इकडे येतात, इकडे लागतात बाबा इलेक्ट्रॉन. तर हे इलेक्ट्रॉन ऑक्सिजन आणि वॉटर बरोबर किंवा ऑक्सिजन आणि हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होतात आणि 4OH- आणि टॉईस H2O तयार होतं. ओके, एका ठिकाणी एनोड रिॲक्शन होते, एका ठिकाणी काय होते, कॅथोड रिॲक्शन. आणि या ठिकाणी हा भाग तयार होतो. कोणता भाग, रस्टचा. Fe2O3 टॉईस Fe2O3 आणि H2O. तर हा काय झाला, रस्ट झाला. म्हणजे काय काय लागलं बाबा, Fe लागला, अजून काय लागलं, ऑक्सिजन लागला, अजून काय लागलेलं आहे, वॉटर लागलेलं आहे. तर यानुसार इथं काय तयार होते, रश तयार होते. ओके, तर आता इथं सुद्धा एक ऍक्टिव्हिटी दिलेल्या बाबा. आता 4 टेस्ट ट्यूब दिलेले आहे. काय दिलेले, 4 टेस्ट ट्यूब दिलेले आहे आणि 4 टेस्ट ट्यूब मध्ये काय ठेवलेलं आहे, आयर्न नेल ठेवलेला आहे. काय ठेवलेलं आहे, आयर्न नेल. ओके, आणि या ठिकाणी काय काय केले बाबर. आता या ठिकाणी पहिल्या ठिकाणी हे बॉइल्ड वॉटर ठेवलेलं आहे, बॉइल्ड वॉटर. आणि वरती ऑइलचा थर दिलेला आहे. वरती काय आहे, ऑइल. इथं ऑइल आहे. म्हणजे हा आयर्न नेल जो आहे फक्त कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला बाबा, वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला. कारण हे जे वरती जे आहे ऑइल जे आहे, हे ऑइल पासून एअर मिळत नाही, एअर मिळत नाही इथं. तर या बाबतीत रस्टिंग होणार नाही. सेकंडली काय दिलेलं आहे, सॉल्ट सोल्युशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, सॉल्ट सोल्युशन. आणि वरून ऑक्सिजन पण आलेलं आहे. तर इथं रस्टिंग जास्त प्रमाणात होईल. इथं काय होईल, जास्त रस्टिंग होईल. तिसरं काय दिलेलं आहे, फक्त हा नेल दिलेला आहे आणि तो एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये. तर इथं रस्टिंग कमी प्रमाणात होईल, फक्त ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट आलेला आहे. आणि लास्टला काय केलेलं आहे, एअर अँड अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड. एअर आणि अनहायड्रस CaCl2. म्हणजे इथं वॉटरचा कॉन्टॅक्ट येत नाही, म्हणजे इथं सुद्धा रस्टिंग होणार नाही. तर रस्टिंग कुठं होईल, सॉल्ट सोल्युशन आणि ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये रस्टिंग होऊ शकेल. ओके, म्हणून ज्या कोस्टल सिटीज असतात म्हणजे बॉम्बे वगैरे, त्या ठिकाणच्या जे गाड्या असतात तर यांचं जास्त रस्टिंग झालेलं असतं. कारण कोस्टल सिटीजला मॉइश्चर पण प्रेझेंट असतं, एअर पण प्रेझेंट असतं. त्यामुळं कोस्टल सिटीजच्या ठिकाणी बिल्डिंगचं लाईफ सुद्धा कमी असतं. कारण बिल्डिंगचे जे पिलर्स असतात त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं बाबा, आयर्न प्रेझेंट असतो, रॉड प्रेझेंट असतो. तर इथं एअर आणि मॉइश्चरचा लवकर संबंध येतो. त्यामुळे तिकडला भाग काय होऊ शकतो, गंज चढू शकतो. व्हेकल जे असतात, व्हेकल वरती सुद्धा रस्ट चढू शकतो. का चढू शकतो, तर ऑक्सिजन आणि मॉइश्चरचा संबंध येतो.
त्याच्यानंतर तुम्ही हे पाहिलं असेल बाबा, शिप्स असतात, शिप्स म्हणजे समुद्रातील जहाज. तर शिप्स सुद्धा त्यांची लाईफ कमी असते, कारण का त्या ठिकाणी सॉल्ट सोल्युशन असतं, म्हणजे वॉटर जे असतं ते सॉल्टी असतं, शिवाय ऑक्सिजनचा संबंध येत असतो. म्हणजे आयर्नचं ऑक्सिजन कधी होतं, तर ज्यावेळी ऑक्सिजन आणि सॉल्ट सोल्युशनचा संबंध येतो त्यावेळी काय होतं, ऑक्सिडेशन होत असतं. Here we see last point, that is rancidity. तर इथं आपण हा भाग पाहिलेला आहे, ऑइल, फॅट किंवा घी किंवा फ्राईड फूड kept for long time in air, then oxidation of these food occurs and there is foul smell occurs in case of these food stuffs. आणि या ठिकाणी फाऊल स्मेल येणं यालाच काय म्हणायचं, रॅन्सिडिटी. म्हणजे या फूडचं जे आहे, ऑइल, फॅट, घी किंवा फ्राईड फूड यांचं ऑक्सिडेशन होतं आणि या ऑक्सिडेशनलाच काय म्हणायचं, रॅन्सिडिटी म्हणतो. तर तुम्ही हे पाहिलं असेल बाबा, तेलाचा वगैरे डबा खूप जास्त कालावधीपर्यंत ठेवला, ओपन ठेवला, तर या तेलाचा खराब स्मेल येतो. म्हणजे या तेलामध्ये काय झालेलं असतं, रॅन्सिडिटी झालेली असते. तर इथं नेमकं काय होतं, तर हे ऑइल, फॅट, घी किंवा फ्राईड फूड हे ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतं आणि यांचं ऑक्सिडेशन होत असतं आणि त्यामुळं इथं काय तयार होते, रॅन्सिडिटी तयार होते. तर आता रॅन्सिडिटी प्रिव्हेंट करण्यासाठी काय करायचं, तर एअर टाईट कंटेनर मध्ये फूड स्टफ्स ठेवायचे. एअर टाईट कंटेनर म्हणजे तेलाचा जो डबा आहे तो एअर टाईट कंटेनर मध्ये ठेवायचा. त्याच्यामुळे काय होणार आहे, बाहेरच्या ऑक्सिजनचा संबंध येणार नाही, मग हे तेल जास्त कालावधीपर्यंत टिकून राहू शकतो. किंवा तुम्ही हे बघितलं, किंवा काय करायचं, ऍड अँटीऑक्सिडंट. तर त्या फूड स्टफ मध्ये काय ऍड करायचे, अँटीऑक्सिडंट, की जे ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करतात. आता तुम्ही हे पाहिलं असेल वापरता, फ्राईड फूड्स मध्ये चिप्स जे असतात का नाही, किंवा लेज वगैरे ते असतात, त्याच्यामध्ये हवा भरलेली असते बाबा. पॅकेट जे असतात नाही त्याच्यामध्ये हवा असते. तर हवा असते म्हणजे नेमकं काय भरलेलं असतं, नायट्रोजन भरलेलं असतं. नायट्रोजन भरल्यामुळं तो ऑक्सिजन बरोबर संबंध येत नाही आणि मग ते फूड स्टफ्स जास्त कालावधीपर्यंत टिकून राहू शकतात. लेज वगैरे ते कुरकुरे काय काय असतं, तर त्याच्यामध्ये हवा जी असते ती कोणती असते, नायट्रोजनची हवा असते. तर ते काय करतात, ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करत असतात. ओके, तर इथं हा टॉपिक संपतोय. ओके, तर अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा, पण 3च लेक्चर मध्ये आपण संपवलेला आहे. तर याच्या बाबतीत काय करायचं, टेक्स्टबुक तुम्ही रीड करा, व्हिडिओ लेक्चर्स ऐका, वारंवार ऐका. तर याच्यामध्ये थोडासा भाग ऑक्सिडेशन रिडक्शन हे थोडंसं समजायला कठीण भाग आहे. ऑक्सिडायझिंग एजंट कोणता, रिड्युसिंग एजंट कोणता, तर हे व्हिडिओ लेक्चर्स व्यवस्थित ऐका, मग तो भाग समजून जाऊ शकेल. आणि हे एकदा वाचून झाल्यानंतर किंवा समजून घेतल्यानंतर टेक्स्टबुकच्या खाली जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स आणि आन्सर्स सॉल्व्ह करायचे आणि माझ्या ग्रुपवरती टाकायचे आहे. आणि इथं हा टॉपिक संपतोय. तर टोटल सायन्स 1 मध्ये आपण 4 टॉपिक कंप्लीट केलेले आहे. ओके, गुड डे.